आपल्याला एक क्वेश्चन या ठिकाणी डिस्कस करायचा आहे. लिमिट चॅप्टरचा आहे. इंडेक्स मेथडचा प्रॉब्लेम आहे, पण आपण शॉर्टकटचा वापर करून ह्याला सॉल्व्ह करू. शॉर्टकटमध्ये आपण एल हॉस्पिटल्स रूल वापरणार आहे. तर तो रूल काय आहे? लिमिट एक्स टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स अपॉन जे ऑफ एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? लिमिट याचं, पण तिथं डेरिव्हेटिव्ह मेथड वापरली जाते. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचं इंडिपेंडंट, न्यूमरेटरचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह, डिनॉमिनेटरचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह. फक्त हे 0/0 किंवा इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटीमध्ये असले पाहिजे. आता आपण हा क्वेश्चन बघू. तर लिमिट एक्स टेंड्स टू 1 वरती 2x - 2 आहे, 2x - 2 26 + x रेस टू 1/3 -3. इथं मी एल हॉस्पिटल रूल यूज करतो. एक्स टेंड्स टू 1, हे 2x आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह 2 आहे आणि याचं डेरिव्हेटिव्ह 0 आहे, त्यामुळे ते काय घेत नाही. त्याचं डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू n, लिनियर फंक्शन आहे, n × x रेस टू n - 1 -2/3. याचं पण डेरिव्हेटिव्ह 0 आहे, त्यामुळे ते पण नाही घेतलं तर चालतंय. त्याला सिम्प्लिफाय करू. एक्स टेंड्स टू 1, हे क्यू रूटला 1/3 केलं मी. 1 2/1/3. आता हे 1 इथं सबस्टिट्यूट करू, तर ते 26 + 1 27 रेस टू -2/3. इव्हन आता इथं लिमिट घ्यायची पण गरज नाही, कारण आपण आता लिमिट सबस्टिट्यूट केलं आहे. एकदा का आपण लिमिट ठेवलं की मग परत लिमिट ही घ्यायची गरज नाही. याला सॉल्व्ह करतो. 2/1/3, हे 3³ आहे आणि त्याचं -2/3, म्हणजे 2/1/3. हे 3 कॅन्सल, 3 - 2 म्हणजे 1/3². आता जर का आपण ह्याला सिम्प्लिफाय केलं, हे 9, हे 3 × 9 27 आणि × 2, तर 54 हे असं त्याचा आन्सर येतो, 54. तर ही शॉर्टकट मेथड आपण यूज केलं या प्रॉब्लेमची. 54 हे ऑप्शन आहे आपल्याकडे, बी ऑप्शन. या पद्धतीने केलं. एल हॉस्पिटल रूल यूज केला. न्यूमरेटरचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढला, त्याचं सिम्पल आहे. डिनॉमिनेटरला 1/3 करून मग नंतर x रेस टू n यूज केला, त्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं. त्यानंतर पुन्हा लिमिट ठेवून त्याचं आन्सर काढलं, तर ते 54 आलं. या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलं आहे.